आणि आता आपण दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा हा मोठा निर्णय, तर लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर होईल। दादा हुसेनची माहिती आहे। महाजनांनी माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि माझ्या भाच्याला विनाकारण 7 वर्ष जेलमध्ये काढावे लागले। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर आरोप आहे। खडसेंची मानसिक स्थिती आता ठीक राहिलेली नाहीये। खडसेंच्या पायात आता फायलिंगची एकदा दिल्लीला जाऊन त्यासाठी येतो मी। खडसेंच्या आरोपांनंतर महाजनांची ही टीका। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना लावलेल्या बॅनरची चांगली चर्चा आहे। पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर ते एकत्र यायला हवेत असा उल्लेख करत बॅनरवर शरद पवार आणि अजित पवारांचा फोटो आहे। विदेश नीतीमध्ये मोदी सरकार अपयशी, संजय राऊतांची सरकारवर टीका। भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही। परदेशात गेलेले खासदार गाणी म्हणून दाखवतात, राऊतांचा आरोप। निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख असा खेळ महायुती सरकारनं केलाय। हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर निशाणा। सरकारला जनतेच्या पैशाचं देणं घेणं नसल्याचीही टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। आरोपी नंबर 1 असलेल्या कराडनं मकोकातून मुक्त करण्याची मागणी केली आहे। तर कराडला मकोका लागतो की नाही याची चौकशी होऊनच युक्तिवाद होणार आहे। 17 जूनला पुढची सुनावणी। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र आले। गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्तच या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र एका मंचावर आले होते।